तुमच्या शरीराच्या आकारानुसार तुम्ही जर साडीवरचा ब्लाऊज निवडला ना, तर तुमच्या साडीचा लूक अजूनच सुंदर दिसू शकतो. येस, त्यामुळे शरीराचे आकार नेमके कोणते आणि त्यानुसार साडीवरचा ब्लाऊज नेमका निवडायचा कसा किंवा शिवून कसा घ्यायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सो येस, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात. सर्वात पहिला बॉडी टाईप आहे आवरग्लास फिगर. येस, तुमची जर आवरग्लास फिगर असेल, आता आवरग्लास बॉडी टाईप म्हणजे काय, तर वरचा जो भाग असतो किंवा छातीचा जो भाग असतो तो मोठा असतो, कमरेचा जो भाग असतो तो निमुळता असतो म्हणजे कंबर अगदी बारीक असते, आणि हिप्सचा जो भाग आहे म्हणजे नितंबांचा जो भाग आहे तो पुन्हा मोठा असतो. आवरग्लास म्हणजे काय, तर वाळूचं घड्याळ. त्यामुळे वाळूचं घड्याळ कसं असतं हे तुम्ही इमॅजिन करूच शकता, किंवा इथे मी फोटोसुद्धा इन्सर्ट करते. वाळूचं घड्याळसुद्धा तसंच असतं. वरचा जो भाग असतो तो मोठा असतो, मधला जो भाग असतो तो निमुळता असतो आणि खालचा भाग अगेन मोठा असतो. म्हणूनच या फिगरला आवरग्लास फिगर असं म्हटलं जातं. सो तुमची जर तशी फिगर आहे तर त्यानुसार कोणत्या टाईपचे ब्लाऊज घालावेत हे आता मी तुम्हाला सांगते. तसं तर आवरग्लास फिगरला सगळ्याच प्रकारचे ब्लाउजेस छान दिसतात, पण तुम्ही शक्यतो असे ब्लाऊज घालत जा ज्यांची फिटिंग खूप चांगली बसतीये. तुम्ही डीप नेकलाईनचे ब्लाऊजसुद्धा ट्राय करू शकता. बॅकलेस डिझाईन किंवा हॉल्टर नेक ब्लाऊजसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. ते तुमच्यावरती खूप सुंदर दिसतील. यामुळे काय होईल, तुमचे जे कर्व्ज आहेत ते अजूनच एनहान्स होतील, प्लस तुमची जी फिगर आहे ती अजूनच छान दिसेल. नंबर 2 आहे रेक्टँगल बॉडी टाईप म्हणजेच उभा आयत. येस, आता या प्रकारच्या शरीराचा आकार ना अगदी सरळ असतो, म्हणजे छातीचा भाग, कमरेचा भाग आणि हिप्सचा भाग यांची साईज एकच असते, समान असते. आता या शरीराचा आकार असलेल्या स्त्रियांनी असे ब्लाऊज निवडावे ज्यांच्या छातीच्या भागात डिझाईन आहे, वर्क केलेलं आहे किंवा रफल्स आहेत, असे सुद्धा ब्लाऊज तुम्ही निवडू शकता. तुम्ही हायनेक किंवा बोटनेक लाईनचाही प्रयोग करू शकता, ज्यामुळे तुमच्या शरीराचा वरचा भाग जो आहे तो थोडासा हेवी दिसेल आणि तुमच्या लुकला डायमेन्शन मिळेल आणि तुमची फिगरसुद्धा यामुळे चांगली दिसेल. तिसरा जो शरीराचा आकार आहे तो आहे पियर बॉडी शेप. येस, आता या प्रकारची जी बॉडी टाईप आहे ना, यामध्ये खांद्याचा भाग जो असतो तो निमुळता असतो, कंबरसुद्धा बारीक असते, म्हणजे खांद्याचा आणि छातीचा भाग थोडासा निमुळता असतो, कंबरसुद्धा बारीक असते. पण जो हिप्सचा भाग आहे, जो नितंबांचा भाग आहे तो हेवी असतो किंवा मोठा असतो, आणि हे जे दोन भाग आहेत त्या भागांपेक्षा तर हा जो भाग आहे तो रुंद असतो. आता अशा बॉडी शेप असलेल्यांनी बोटनेक किंवा ऑफ शोल्डर स्टाईल ब्लाऊज सारख्या ज्या गळ्याच्या डिझाईन्स आहेत त्या शक्यतो निवडाव्यात, आणि असे ब्लाऊज विकत घ्यावेत ज्यांच्या खांद्याच्या भागात भरतकाम केलेलं आहे. ब्लाऊजचे हातसुद्धा तुम्ही पफ स्लीव्स किंवा रफल्स असलेले असू द्या, म्हणजे काय होईल, तुमच्या खांद्याचा जो भाग आहे किंवा छातीचा जो भाग आहे तिथे व्हॉल्यूम येईल, एक बॅलन्स क्रिएट होईल, आणि शक्यतो आपल्याला खांद्यांच्या भागात एक व्हॉल्यूम क्रिएट करायचा आहे, जेणेकरून तुमचा जो हिप्सचा भाग आहे तो शरीराच्या दुसऱ्या भागांपेक्षा जास्त रुंद वाटणार नाही. तुमच्या खांद्याच्या भागात आणि तुमच्या हिप्सच्या भागात एक बॅलन्स क्रिएट झालेला दिसेल आणि ओव्हरऑल लुक जो आहे तो चांगला दिसेल. चौथी जी बॉडी टाईप आहे ती आहे डायमंड बॉडी टाईप. आता तुमची बॉडी टाईप जर छान गोल आणि गुबगुबीत असेल तर तुमच्या शरीराचा आकार आहे डायमंड. आता यामध्ये ना शरीराचा आकार गोल असतो आणि मधला जो भाग आहे किंवा पोटाचा जो भाग आहे तो थोडा मोठा असतो. सो तुमची सुद्धा अशी बॉडी टाईप असेल तर तुम्ही वी नेक, डीप नेक अशा गळ्याचे ब्लाऊज घाला, कारण या प्रकारच्या नेकलाईनमध्ये ना आपण आहोत त्यापेक्षा थोडेसे बारीक दिसतो आणि शरीराचा जो आकार आहे तो थोडासा लांब दिसतो, जास्त गोल दिसत नाही. अशा पद्धतीने शरीराच्या आकारानुसार ब्लाऊज नेमका कसा निवडावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. सोबतच लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी.